जय भीम मैत्रिणींनो. विषय आपल्याला 1956 साली नागपूर इथे 14 ऑक्टोबर दिनी बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या, धम्मदीक्षा दिली. तर आपण त्रिशरण पंचशील यामधले आपण काय घेत आहोत ही मला अनुभव आला. मैत्रिणींनो, तुम्ही सगळ्या जातच असाल. आता कुणी घरात असलेल्या कुणी जात असलेल्या तसं म्हणायचं नाही मला. तर मोडणीच्या सुगीचे दिवस चालू आहेत. मग मोडणी झाल्याच्या नंतर संध्याकाळच्या सुट्टीला तो शेतकरी दादा सर्वांचे मोजीत आला आणि शेवटी माझ्याकडे आला. तर मला बोललं की ताई तुमचं 26 पाचुंद आहेत, म्हणजे 130 कडबा आहे. मला आठवण झाली, अरे आपण रोजची त्रिशरण पंचशील वंदना घेतोय आणि मग आपण त्यातलं काय घेतलं. म्हणलं माझं 26 पाचुंद नाही तर 25 पाचुंद आहेत, म्हणजेच 125 कडबा. तर मैत्रिणींनो, सांगायचा ह्यातला अर्थ म्हणजेच बघा, आपल्याला त्रिशरण पंचशील तर पंचशील मधला नंबर 2ला बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं की अदिन्न दाना वेरमणी शिखापदम समाधियामी. तर मी चोरी करणार नाही. मग सांगा मैत्रिणींनो, चोरी ह्यालाच नाही म्हणायचं. चोरी आणखी एक प्रकारची होती. आपण कुणाची फसवणूक केली, आपण कुणाचं वस्तू घेतली नाही परत केली, हे सुद्धा 1 नंबरची चोरी झाली. असं नाही की आपण कुठल्या शेजारच्या घरी गेलो, त्यांची काय वस्तू उचलून आणली आणि ते चोरी झाली. ते तर चोरी आहेच, पण असं सुद्धा एखाद्याच्या मेहनतीमध्ये खोटं बोलणं, आपल्या स्वार्थासाठी लोकांना फसवणं, लोकांचं बुडवणं, हे सुद्धा एक प्रकारची 1 नंबर चोरी आहे. तर मी अशिक्षित आहे मैत्रिणींनो, मी शिकलेली नाहीये. अजून तुमच्यापासून मला शिकायचं आहे. आणि हे जे मला समजायलंय ती वयाच्या 42 वर्षात 2 नातवं झाल्यावर मला थोडी थोडी अक्षर ओळख झाली. म्हणतात ना, शिक्षण हा 3रा डोळा. पण मैत्रिणींनो, मी समजते की मला 2 हात, 2 फूल आणि 1 हात हा तर डोळा आलाय. म्हणून मला बाबासाहेबांच्या शिकवणीवर चालायचं आहे. तर ह्यामधून एक कडव्याचं गीत सुद्धा घेते. तुम्हाला गीत आवडतात मैत्रिणींनो. सत्य धमाचे अमृत परशुना तन मन हे उजळू, जीवनी पंचशील पाळू, जीवनी पंचशील पाळू. करू नये रे चोरी कुणाची, सान असो की महान धनाची. समता ममता मनी असू द्या, ईशमता जाळू, जीवनी पंचशील पाळू. बाबासाहेबांनी आपल्याला जे आपल्याला शिकवण ज्ञान दिलेलं आहे त्याच्यावर चालण्याचा प्रयत्न करावा. मैत्रिणींनो, खरोखर उष्ण पासणं पैसा असू की आपल्या महिलांमध्ये काय गरज पडत नसती. असं जर मी कुणाचं घेतलं माझ्याकडे जर असलं तर मी मुंबईला जाता वेळेस पहिलं डोक्यात आणते, मी कुणाचं काय घेतलंय का, मी कुठल्या दुकानची उधारी आहे का, माझ्याकडे कुणाचं पैसे उसणं आहेत का. ही मी कशामुळं, तर ह्यांच्या ज्ञानामुळं माझ्याकडं अशीच प्रगती व्हावी. नमो बुद्धाय. जय भीम.